नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नव्या व्हिडिओमध्ये। मी आपलं स्वागत करतोय तेजपूर आसाममधून। आता सध्या मी आहे आसाममध्ये, आसामच्या तेजपूर या शहरामध्ये। समोर आपण बघताय हे आहे एसटी स्टँड। आतापर्यंत आपण महाराष्ट्राचे एसटी स्टँड बघितले, गुजरातचे देखील बघितले, आता बघायची वेळ आहे आसामची। तर आसाममधलं तेजपूरचं हे एसटी स्टँड बघताय, इथून आपल्याला प्रवास करायचा आहे। हा व्हिडिओ एसटीचा नसणार आहे, एसटीचा व्हिडिओ आपल्यासाठी मी घेऊन येणार आहे, खास व्हिडिओ असणार आहे तो सुद्धा। पण आज मी आपल्याला दाखवणार आहे भारतातलं असं एक रेल्वे स्टेशन जे खूप ऐतिहासिक आहे, जे आता सध्या बंद स्थितीत आहे, त्याचे अवशेष उरलेले आहेत। खरं तर ते मला आपल्याला दाखवायचं होतं, खूप युनिक आहे आणि अशा ठिकाणी आहे, तर ते दाखवण्यासाठी मी आपल्याला घेऊन जातो आहे। तर सध्या आपण बघताय हे आहे तेजपूर शहर। इथून आता आपल्याला या रस्त्याने, सरळ रस्त्याने जायचं आहे। हे बस स्टँड आणि बस स्टँडपासून हा रस्ता सरळ जातो आहे। इकडे या प्रकारच्या टोटो आहेत बघा, इलेक्ट्रिक। या रेल्वे स्टेशनची खासियत म्हणजे जगातली 9 नंबरची सर्वात मोठी नदी, पात्राच्या दृष्टीने जिचं पात्र सगळ्यात मोठं आहे अशी नदी ब्रह्मपुत्र नदी, त्या नदीच्या काठावर वसलेलं हे रेल्वे स्टेशन आहे। तुम्हाला नदीसुद्धा दाखवणार आहे मी। आपण सध्या आता इथं पुढूनच 500 मीटरवर समोरच रेल्वे स्टेशन आहे। रेल्वे स्टेशन कसं आहे बघूयात। ट्रॅक्स काय आहे, आता मागच्या वेळेस मी आलो होतो त्यावेळेस त्याचे ट्रॅक्स वगैरे होते, आता आहेत की नाही बघायला लागेल। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इकडचं जे टेम्परेचर आहे ना, जबरदस्त थंड। आता जवळजवळ 11 वाजत आलेत सकाळचे, पण वातावरणात एकदम थंडी आहे, मस्त फ्रेश वातावरण आहे। रात्री तर आहे ना, रात्री 13-14पर्यंत गेलो होतं, AC लावायची गरज नाही रूममध्ये। आणि फायनली आपण पोचलेलो आहोत तेजपूर रेल्वे स्टेशनला। मी आपल्याला तेजपूर रेल्वे स्टेशन दाखवतो। या साईडला आपण पाहताय हे रुळांचे अवशेष आहेत, कधी काळी इथून ट्रेन चालत होती। आपण इथं पाहताय हे ट्रॅक्स भग्न अवस्थेत पडलेले। हा प्लॅटफॉर्म बघताय, प्लॅटफॉर्म बघा किती छोटा आहे। आणि हे रेल्वे स्टेशन, तेजपूर रेल्वे स्टेशन, याचा इतिहास सांगायचं म्हटलं तर 1895 साली हे रेल्वे स्टेशन सुरू झालं होतं। आणि इथून बालीपारा म्हणून एक स्टेशन आहे, लाईन जात होती बालीपारापर्यंत। बालीपारा या साईडला आहे, इकडं जर सरळ गेलं तर ही लाईन तिकडे जात होती। याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे आसाममध्ये प्रोडक्शन होणारी चहापत्ती मोठ्या प्रमाणात इथे प्रोड्यूस होते। आणि मग इथून चहा नेण्याचं काम, म्हणजे चहापत्ती नेण्याचं काम बालीपारापर्यंत व्हायचं। आणि मग तिथून मोठ्या लाईनने ती रेल्वे घेऊन जायची कोलकात्यापर्यंत। तर त्याच्यानंतर प्रवाशांचासुद्धा इथे प्रतिसाद चांगला मिळाला आणि प्रवासीसुद्धा या रेल्वेने प्रवास करू लागले। खूप सारे इथले लोकल्स बोलतात की आमच्या इमोशन जोडल्या गेल्या होत्या या रेल्वेने, पण बंद झाली रेल्वे, आता काय करणार। तर मला तरी वाटतं ॲटलिस्ट ब्रॉडगेज रेल्वे तरी या साईडला पाहिजे। आता तुम्हाला दाखवतो किती सुंदर आहे हे रेल्वे स्टेशन। आणि तेजपूर हे रेल्वे स्टेशन बघताय, याच्या शेजारीच ब्रह्मपुत्रा नदी। आता ही नदी केवढी विशाल आहे ना, मी आपल्याला जाऊनच दाखवतो। या साईडला हे मंदिर आहे, मंदिराच्या पुढे गेलं की इथून रस्ता आहे, तर मी आपल्याला जाऊन दाखवतो। आता चला जाऊयात आतमध्ये, स्टेशनमध्ये अजून काही गोष्टी आहेत, काय अवशेष उरले त्याचे, तर हे मी आपल्याला दाखवतो। याच्या शेजारीच ऑफिसर रेस्ट हाऊस आहे, आपण बघताय रेल्वेचं। चला समोर आपण बघताय तेजपूरची बिल्डिंग, म्हणजे अवशेषच उरलेत असं दिसतंय। या साईडला एक ऑफिस होतं त्यांचं, हे पण भग्न अवस्थेत पडलेलं आहे। या साईडला तर झाड उगले अक्षरशः रेल्वे स्टेशनवर, आपण बघताय अशी काय अवस्था आहे स्टेशनची। 2 माणसं दिसतात ते बसलेली, बसायचे सीट बघताय आपण, सीट अक्षरशः तुटले, त्याच्या आतमधले दगड दिसतात। हे शेड बघा आपण। आणि समोर आपण बघताय हा प्लॅटफॉर्म, मी आपल्याला आधी पण दाखवला होता। प्लॅटफॉर्म बघा आपण, इथं ही छोटी लाईनची ट्रेन होती त्यामुळे प्लॅटफॉर्म छोटा आहे। हे ट्रॅक्स बघा जुने, आणि इकडून अशी सरळ ट्रेन जात होती। असं काही रेल्वे स्टेशन आहे मंडळी। समोर पाण्याचा छोटासा नळाचं त्याचे पण अवशेष इथं राहिलेत। नळ नाही आहे फक्त बघा, आपण सगळं आहे, नळ नाही आहे।
सगळं काही भग्न अवस्थेत पडलेलं आहे. मला असं वाटतंय तेजपूरकर डिझर्व करतात की इथून ही रेल्वे पुन्हा एकदा जोमाने सुरू व्हावी. जर छोटी लाईन नसेल तर ब्रॉड गेज तरी. ह्याच्या आधी आपण रेल्वे स्टेशनच्या पलीकडच्या साईडला होतो. ते मंदिर पाहताय आपण, मंदिराच्या त्या साईडला थांबलो. तिकडून आपण असं आलो. हे सर्व मी आपल्याला प्लॅटफॉर्म दाखवला. पुढं आल्यानंतर माझ्या नजरेस पडली RPFची जी चौकी असते ती. बघा इथंच RPF बसायचे. आता त्याची अवस्था बघा, अक्षरशः झाडं आणि त्या चौकीमध्ये काही अंतर दिसत नाही आहे. चला आतमध्ये जाऊन थोडंसं बघूयात कसं काय आत्ता सध्या इथले अवशेष आहेत. बघा मंडळी, अजूनही काय होता इतिहास या तेजपूर रेल्वे स्टेशनचा, ही चौकी आपल्याला सांगण्याचा प्रयत्न करते. इकडं लाईट असेल बघा, समोर लाईट असेल पण आता भग्न अवस्थेत पडलेली आहे. समोर ही चौकी असेल. कधी काळी इथं पोलीस ऑफिसर्स म्हणजे RPF ऑफिसर इथं त्यांची ड्युटी करत असतील. काहीच दिसत नाही, सर्व फक्त झाडं झुडपं आणि तेच. आपण ही पायवाट बघताय, इथे कधी काळी इथून ट्रेन चालत होती. आता इथं आपल्याला काही दिसत नाही. मी पुढे चालून आपल्याला दाखवतो, काही अवशेष आहेत पुढेसुद्धा. या प्रकारचं आहे मंडळी हे तेजपूर. आणि इथलं वातावरण मी आधी पण सांगितलं आपल्याला, मला वाटतं सगळ्यात बेस्ट आहे. आपण म्हणतो महाराष्ट्रात राहून पुण्याचं क्लायमेट बेस्ट आहे, पुण्याचं तर आहेच, पण जर कधी आपण इथं आला एकदा जरूर भेट द्या तेजपूरला. खूप सारं बघण्यासारखं इकडं आहे. आणि समोर बघताय आता ही पायवाट संपत आलेली आहे. म्हणजे पायवाट नव्हतीच, आपण बघताय ही जी पायवाट होती इथपर्यंत ट्रॅक्स काढून ठेवलेत. इथं आपण अवशेष बघताय. इथून ट्रेन चालायची, नॅरोगेज ट्रेन, ती थेट बालीपारापर्यंत जात होती. आता एक छोटासा ब्रिज लागेल आपल्याला, तोही मी आपल्याला दाखवतो. ब्रिज म्हणजे खालून काहीतरी पाईपलाईन वगैरे गेली असेल किंवा पाण्याचा काहीतरी स्रोत असेल. बघा इकडं ट्रॅक चेंजर आपण बघताय. इथून कुठल्या ट्रॅकवर ट्रेन घ्यायची प्लॅटफॉर्मवर, इथं त्याच्यासाठी ट्रॅक चेंजर आहे. आणि समोर आपण बघताय हा छोटासा नॅरोगेजचा पूल. आता लोक इथून ये जा करतात. समोरून आपण बघताय ही लाईन अशीच बालीपारापर्यंत गेली होती. आता फक्त उरलेत अवशेष. मंडळी, व्हिडिओ कसा वाटतोय मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून जरूर कळवा. आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका. आणि सगळ्यात महत्त्वाचं, इंस्टाग्रामवर आतापर्यंत आपण मला फॉलो केलं नसेल जरूर करा, कारण की तिथे मी माझे लाईव्ह अपडेट्स टाकत असतो. आता इथं कर्व दिसतोय बघा. जर ही ट्रेन आता रिअलमध्ये असती, कर्व घेतला असता इंजिनने, तर ते बघण्याचं जे सुख आहे ना, ते सुख वेगळंच आहे. इथं बघा 2 ट्रॅक्स एकत्र झालेत. आता आपण आलोय रेल्वे स्टेशनच्या दुसऱ्या साईडला. समोरून आपण बघताय या प्रकारे रेल्वे स्टेशन दिसते. आणि सगळ्यात खास गोष्ट सांगू का, इथलं जे तिकीट काउंटर आहे अजून पण चालू आहे. आता तुम्ही म्हणसाल सगळं बंद झालं आहे आणि तिकीट काउंटर का चालू आहे, तर इथून जे जवळचे रेल्वे स्टेशन आहेत ना, त्यांच्यासाठी आपल्याला इथून तिकीट बुकिंग करता येते रिझर्वेशनसाठी. तर आतमध्ये आहे ते मी दाखवतो आपल्याला. चला आता स्टेशन बघितलंय, आता दाखवायची राहिली आपल्याला ब्रह्मपुत्रा नदी. तर चला इकडून समोरून रस्ता आहे, जाऊयात. मंडळी, समोरच्या रस्त्याने चालत चालत आलोय. समोर आपण बघताय ब्रह्मपुत्रा नदीचं पात्र एवढे संपत नाही. अक्षरशः तुम्हाला बोट वगैरे राहते इथं. समोर आपण बघताय बोटीने आपण प्रवास करू शकता एका गावावरून दुसऱ्या गावाला जाण्यासाठी. इकडे या साईडला आपण बघताय ही खेळणी वगैरे लावली. ही नेहमी नसतात, हे आता काहीतरी फेस्टिवल इथं म्हणून यांनी लावलीत. समोर या साईडला आपण पाहताय बोटिंग वगैरे आहे. आणि हे खालचं सँड बघताय आपण. जसं आपल्याला समुद्राच्या ठिकाणी आपण जातो त्यावेळेस आपल्याला सँड मिळते, तशी त्या प्रकारची सँड इथं आहे. तर आपण ही बोट बघताय. इथं हे जे बसलेत ना, त्यांनी सांगितलं आपल्याला ह्या बोटमध्ये जर आपल्याला प्रवास करायचा असेल, ही बोट सरळ इकडे कांजीरंगापर्यंत जाते. कांजीरंगा अभयारण्य आपल्याला माहीत असेल, खूप फेमस आहे. खूप लांबून लांबून लोक तिथे येतात पाहण्यासाठी, प्राणी पाहण्यासाठी. आणि त्यात सगळ्यात मजा म्हणजे आपण ह्या बोटची सफर करून कांजीरंगा इथून 60 किलोमीटर आहे अप्रॉक्सिमेटली, तर आपण जाऊ शकता आणि रिटर्न हे आणून देतात. त्याच्यामध्ये आपल्याला फूड वगैरे, चहा नाश्ता वगैरे सगळं त्याच्यामध्ये असेल. तर हा काय एन्जॉयमेंट असेल आपल्याला करायला मिळेल जर आपण इथं आलाच तर. तेजपूरपासून हे आपल्याला
खूप चांगली गोष्ट आहे, टुरिझमसाठी करू शकता. आणि नदीचं पात्र बघा तुम्ही, तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो मी अजून. मंडळी फायनली पोचलो आता आपल्या रेसॉर्टवर. रेसॉर्ट बघताय, हे आपलं रेसॉर्ट आहे. इथं बसण्यासाठी अशी व्यवस्था आहे. जर आपल्याला जेवण वगैरे बाहेर करायचं असेल तर इथं आपण बसून जेवण करू शकता. मस्त आहे. या साईडला अजून त्यांचं कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे. वातावरण एक नंबर आहे या साईडला. इथं आपण रात्रीला लाईटिंग वगैरे करून डिनर वगैरे मस्त प्लॅन करू शकता. चला तर मी जातो आतमध्ये, तुम्हाला दाखवतो आणि संपूयात मग हा व्हिडिओ. इकडे या साईडला फर्स्ट फ्लोअरला आपली रूम आहे. रूम एंटर केल्या केल्या आपल्याला इथं असा मोठासा आरसा, इकडे लॅम्प वगैरे, चप्पल वगैरे इथं काढू शकता. बूट काढून ठेवतो आता. रूम बघताय, रूम मात्र जबरदस्त आहे. इथं एंट्री केल्या केल्याला आपल्याला इथं एक सिंगल बेड आहे, इथं आपण झोपू शकता. आम्ही 3 जण असल्यामुळे ह्याचा पण उपयोग होतो आहे. या साईडला आपली मेन रूम, इकडे वॉशरूम आहे. वॉशरूम पण बघा जबरदस्त मोठा असा आहे. आणि ही आपली मेन रूम बघताय आपण. हा बेड, मेन बेड, इकडे सोफा वगैरे, इकडे आपलं वर्किंग टेबल वगैरे आहे आणि तो बेड आणि एंट्री. तर या प्रकारची आपली रूम आहे मंडळी. आपल्याला कशी वाटली मला कमेंट सेक्शनमध्ये कमेंट करून नक्की सांगा. आणि याचा आमचं टेरिफ आहे 3,500 रुपये तिघांसाठी आणि रेसॉर्ट आहे. तर आणखी काय पाहिजे, आपल्या इथून कांजीरंगा वगैरे सगळं जवळ आहे, फिरण्यासाठी आपण येऊ शकता. तर आपल्याला हा व्हिडिओ कशा प्रकारे आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका. चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला मग भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय महाराष्ट्र.